आणि आता घोषित झाल्याप्रमाणे 2024चे भावी आमदार सन्माननीय ॲडव्होकेट सुहास भैया बाबर यांना विनंती आपण या ठिकाणी बालचंद्रजींनी माझी चर्चा झाली. व्यासपीठावरती बरेच जण इच्छुक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी एकटाच असा इच्छुक आहे की मी अजून एकदाही म्हणलं नाही की मी उभा राहणार नाही. सचिन भैया मी अजून स्वतः म्हणलो नाही, माणसं म्हणतात की मी आमदार होणार. फार कमी लोकांना, बहुतेक व्यासपीठावरच्या लोकांना सगळ्यांना माहिती असेल, पण समोरच्या लोकांना किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. पण भालचंद्र आणि मी पहिलीपासूनचे वर्गमित्र आहोत आणि पहिलीपासून 10वीपर्यंत आम्ही एका शाळेमध्ये अगदी टेक्निकलला असताना सुद्धा आम्ही दोघं टेक्निकलला बरोबर होतो. 11वीला फक्त आमची साईड बदलली. भालचंद्र कॉमर्सला गेला, मी कुलदीप नाना, आम्ही सगळे सायन्सला गेलो. पण अत्यंत लहानपणापासून मी भालचंद्र जवळून पाहिलेला आहे आणि अनेक वक्त्यांनी त्याच्या बाबतीत मनोगत या ठिकाणी व्यक्त केला. पण भालचंद्र जो मी बघितला आणि भालचंद्र जो आज मी पाहतो त्याच्यामध्ये विजयराव खूप जमीन आसमानचा फरक आहे. कारण मी 10वीपर्यंत भालचंद्राला बघितलं आहे. अतिशय शांत, संयमी, फारसं कुणाच्या नादाला न लागलं, आपलं काम भलं आणि आपण भलं असा असणारा भालचंद्र आज यशाची खूप मोठी शिखर त्या ठिकाणी पादक्रांत करतोय. मी भालचंद्रला, मला कधी वाटलं नव्हतं भालचंद्र की तुझ्यामध्ये एवढा प्रचंड मोठा बदल होईल. ते संघटन कौशल्य असेल, मग आर्थिक नियोजन असेल, त्याची शेती करण्याची पद्धत असेल, या सगळ्या गोष्टींच्यावरती प्रचंड प्रबुद्ध मिळवलेला आमच्या मित्राचा आज या ठिकाणी वाढदिवस होतोय. सचिन भैया, माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही तत्व असतात, काही वाटा वेगळ्या असतात, मतभेद नसतात, पण निश्चितपणे राजकारणामध्ये वेगवेगळी त्या ठिकाणी दिशा असते. तर भालचंद्र आणि माझ्यामध्ये प्रचंड जरी मोठी वेगळी दरी होती, दिशा होती, पण आमच्यामध्ये कटुता कधीच नव्हती. ज्या ज्या वेळेला आम्ही सगळे वर्गमित्र एकत्र येऊ त्या वेळेला अगदी मित्राप्रमाणे आमच्या दोघांचं नातं कायम राहिलं होतं. कधी असं वाटलं नव्हतं की भालचंद्र आणि माझं इतक्या जवळचं नातं परत पुनर्प्रस्ताव होईल. ज्यावेळेला लहान होतं त्यावेळेला काही राजकीय वास नव्हता, राजकीय ईर्ष्या नव्हती. त्यावेळेला अतिशय जवळीक आणि आमच्या दोघांची असलेली काही काळानंतर ज्या वेळेला वाटा वेगळ्या झाल्या त्यावेळेला संजयदादा वातावरण बदललं होतं. पण गेल्या 1 वर्षापासून भालचंद्र आणि खऱ्या अर्थाने माझं म्हणण्यापेक्षा भालचंद्र आणि अनिल भाऊंचं खूप त्या ठिकाणी जोडलं होतं. आणि भाऊ हयात असताना महेशदाजी असेल, भालचंद्र असेल, खूप चांगल्या पद्धतीने त्या दोघांच्या त्या तिघांच्या मध्ये विचारांची देवाणघेवाण व्हायची आणि जी चर्चा व्हायची ती सकारात्मक गोष्टीवरती अनेकदा त्या ठिकाणी चर्चा व्हायची. आज मी भालचंद्रला एवढंच सांगणार आहे की भालचंद्र, तुमच्या पतसंस्थेच्या उद्घाटनाला मी त्या ठिकाणी आलो होतो. मला खरं आश्चर्य भालचंद्रचं कधी वाटलं, ज्या वेळेला मी वाळूला वेलीवरती शेती बघायला गेलो. सुरुवात करणार म्हणजे मी पंचायत समितीमध्ये, पंचायत समितीच्या केबिनमध्ये बसलो होतो सभापतींच्या, आणि भालचंद्र तिथं आला आणि मला म्हणला मी MRGSच्या विहिरीचा प्रस्ताव केला आणि तिथनं थोडंसं आमची अटॅचमेंट चालू झाली. मी भालचंद्रला राजकीय नव्हता प्रश्न, पण मी म्हणलं अरे विद्यार्थी त्या माणसाला MRGSची विजयगाव देता येत नाही, तिथं जॉब कार्ड नाही, त्यामुळं मला टेक्निकल अडचण आहे. पण कदाचित त्याला असं वाटतं की ह्याला बुद्धीवर राजकारणात अडवलेलं काही कळलं. पण मी त्याला समजावून सांगितलं की माझा स्वभाव असा नाही, मी काय तुला ह्यातनं अडवत नाही, पण ही खूप मोठी टेक्निकल अडचण त्या ठिकाणी कदाचित मी हो म्हणेल, पण अधिकारी हो म्हणतील की नाही मला माहीत नाही. पण त्याच्यानंतर त्यानं स्वतः निर्णय घेऊन त्याने त्यामध्ये डेव्हलपमेंट केली त्या शेतीची. त्याचं कोंड्यामाळ मी बघितलं आणि त्याचा ऊससुद्धा परत मी जाऊन बघितला आहे. इतक्या ताकदीनं अतिशय एक कसल्याला शेतकरी ऊसामध्ये जेवढं उत्पन्न घेऊ शकतो तेवढं चांगलं भालचंद्र त्या ठिकाणी त्याची शेती केली. जेवण्याचा प्रसंग एकदाच आम्हाला आला आहे त्या ठिकाणी, 2दा नाही, एकदाच. मी एकदाच आलो. पुढचं ठरवायचं, दुसऱ्यांदा ठरवायचं.
या खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.